हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आता शास्त्रीजी आलेच आहेत तर तृष्णाला हळद लावायला सुरुवात करायला हवी. तुमच्या डोळ्यात अश्रू, तुम्हाला तर आनंद व्हायला हवा. तुमची मुलगी उद्या सासरी चाललीये. जुन्या आठवणींमध्ये किती गुंतून असतो ना आपण. मी त्या आठवणी आत्ताही विसरू शकत नाही. प्रत्येक मुलीसाठी आपल्या आईचं घर परकं असतं. तिचं वास्तव्य तिथे काही काळासाठीच असतं. शास्त्रीजी पाहुणे आले. पाहुणे नमस्कार नमस्कार. या या भुवनेश. हो हो आता या या या. नमस्कार. या शास्त्रीजी हे रघुचे तर नाही नाही हे ते नाही ते येत आहेत. अच्छा हे ओम पवित्र पवित्र वस्ती गतं पिवा या स्मरित पुंडरिका शंशावंतरं सुची. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम लक्ष्मी बिन महाचल महाचल. बसा. नवरदेवाचे दोन्ही पाय तुम्ही घ्या आणि ह्या ताटामध्ये ठेवा आणि त्यांचे पाय धुवा. दोन्ही पाय पुढे घ्या. ओम कस्तुरी तिलकम ललाट पठणे वासनाग्रे नमः. मातृपितृ चरणाभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. मुलीला बोलवा. ओम धर्मगमे जामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्यु मोक्षयमामृतात्.
बस. श्री गणेशाय नमः. ओम पवित्रां पवित्र या सर्वावस्थांगतं पिवा. द्या. आता आपला डावा हात पुढे करा, रक्षासूत्र बांधून घ्या. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम लक्ष्मी बिन महाचल महाचल. सर्वमंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरे नारायणी नमोस्तुते. आता तुम्ही कन्येचे सुद्धा पाय धुवून घ्या. पाय पुढे करा तुम्ही. आता नवरदेव आणि कन्या जयमालेकरता उभे राहा आणि तुम्ही सर्व देखील. सर्वप्रथम वधूवरास हाल घालेल आणि नंतर वर वधूस. मंगलम भगवान विष्णु सुकन्या आमच्या कन्या. आता तुम्ही दोघे आपापल्या जागेवर बसून घ्या. कन्यादानासाठी कन्येच्या वडिलांनी यावं. अरे दीपक बेटा, बसलायस का? उठ, कन्यादान कर. दीपक बेटा, हाच विधी आहे. प्रत्येक पित्याला आपल्या मुलीचं कन्यादान करावंच लागतं. चल, तूही करून घे. नाही आई, मी कन्यादान नाही करणार. दीपक, हे काय बोलतोस तू? उठ, कन्यादान कर. हो शास्त्रीजी, मी एकदम बरोबर बोलतोय. शास्त्रीजी, मी आज माझ्या खांद्यावरचं ओझं
हलका करू पाहतोय. आणि आज जी मला संधी मिळाली आहे, जी आयुष्यात कधीच मिळणार नाही, तुमच्या उपकारांची परतफेड करण्याची. शास्त्रीजी, जर मी आज ही संधी गमावली ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. शास्त्रीजी, मी तर तृष्णाचा फक्त पिता आहे, पण तुम्ही धर्मपिता आहात. आणि तुम्ही धर्मपित्याची सर्व कर्तव्य पार पाडलीत. म्हणूनच शास्त्रीजी, तृष्णाचं कन्यादान तर तुम्हीच करायला हवं. दीपक, मी माझ्या मुलीला फक्त आशीर्वादच देऊ शकतो रे, मात्र कन्यादान तुलाच करायला हवं. शास्त्रीजी, आजच्या दिवशी तरी तुम्ही मला निराश करू नका. इतक्या वर्षांनी आजच्या दिवशी मला ही पहिल्यांदाच संधी मिळाली आहे की मी तुमच्या उपकारांना योग्य मान देऊन त्यांचा आदर करू. हे काय बोलतोस तू दीपक? कसले उपकार? मी कोणते उपकार केलेले नाहीये दीपक, मी फक्त माझं कर्तव्य निभवलंय. आता तूही तुझं कर्तव्य पार पाड, कन्यादान कर. शास्त्रीजी, मी हे कसं विसरू की जेव्हा मी बनारस मध्ये आलो तो शिकण्यासाठी, तेव्हा मी किती असहाय्य होतो. तेव्हा तुम्हीच एखाद्या पित्यासारखे माझ्या पाठीशी होतात. मला माझ्या वडिलांचा चेहरा देखील लक्षात नव्हता. तरी शास्त्रीजी, तुम्ही मला कधीच माझ्या वडिलांची उणीव भासू दिली नाही. पार्वती, जिने माझं आयुष्य स्वर्ग बनवलं, तीही तुमचीच देण आहे. शास्त्रीजी, या घराची, या कुटुंबाची प्रत्येक जबाबदारी, प्रत्येक संकटाची काळजी, इतक्या साऱ्या तडजोडी, बलिदान एवढं केलं तुम्ही की मी मोजून देखील दाखवू शकत नाही. म्हणूनच सांगतो शास्त्रीजी, आज जर तुम्ही तृष्णाचं कन्यादान केलं तर मला फार अभिमान वाटेल. बेटा दीपक, तू मला स्वतःचा धर्मगुरु मान किंवा धर्मपिता मान, तरीही धर्मासाठी आपण परंपरा बदलणं योग्य नाही ना. जा, आपल्या कर्तव्याचं पालन कर. पार पाडणार शास्त्रीजी. मी स्वतःचं वडील असण्याचं कर्तव्य पार पाडणार, पण आकांक्षाच्या लग्नात. सुकन्या आमच्या कन्या. तृष्णाचं कन्यादान तर तुम्हीच करणार. तसंही शास्त्रीजी, देवाने मला 2 मुले दिले आहेत आणि मी तर तुम्हाला फक्त एकीच कन्यादान करायला सांगतोय. दीपक, मला वाटलेलं मी माझ्या मुलीला हसतमुखाने आनंदाने सासरी पाठवेन, पण तू तर मला रडवलंस बेटा. दीपक, मी नेहमी देवाला विचारायचो, मला मुलं बाळ का रे दिली. पण आज मला त्याच्याकडे कुठलीच तक्रार नाहीये, कसलीच तक्रार नाहीये. कन्यादान करून पुण्य मिळवण्याचा अधिकार जो देवाने मला दिला नाही, तो तू देतोयस दीपक, तू देतोयस. खूप खुश आहे मी.
मी करणार कन्यादान. दीपक, मी कन्यादान करणार. या शास्त्रीजी. वराच्या उजव्या हाताचा कन्येच्या उजव्या हाताने स्पर्श करा. आणि त्यावर ही संकल्प सामग्री पण ठेवा. ओम जंबूदीपे भरतखंडे आर्यावर्तिके कलियुगे कलप्रथम. सुकन्या आमच्या कन्या. ओम जंबूदीपे भरतखंडे आर्यावर्तिके कलियुगे कलप्रथम. आता तुम्ही तुमचं नाव घ्या. चंद्रशेखर शास्त्री. चंद्रशेखर शास्त्री. तुम्ही तुमच्या गोत्राचं नाव घ्या. जमदग्नी. जमदग्नी. जमदिगे जम्बुदगे आर्यावर्ते कंडिके कलियुगे कलियुवर्तके आर्यावर्ते. आज दिवस सोमवार श्रावण मास संबत 2068. सपत्नी कन्या दान करीशे. आता ही सामग्री तुम्ही त्यांच्या हातात द्या. नवऱ्या मुलाच्या हातात. नवऱ्या मुलाच्या हातात द्या. बरोबर, नवऱ्या मुलाच्या हातातच राहील. कन्यादानाचा अर्थ असा होतो की आजपासून कन्येची पालन पोषणाची जबाबदारी फक्त वरपक्षात सांभाळणार. म्हणजेच वर आणि त्याचं कुटुंब तिचं पालन पोषण करेल. आजपर्यंत त्यांचे आई वडील हे कर्तव्य पार पाडत होते. ही आजपासून नवरदेवावर आहे आणि त्याच्या परिवारावर सुद्धा. आता कन्यादानाचा विधी संपन्न झाला. तुम्ही पूर्वस्थानी जाऊ शकता. आता वर आणि वधूचे गठबंधन करा. सर्वप्रथम हे कन्येच्या अंगावर टाका. हे घ्या, नवरदेवाच्या अंगावर टाका. ओम मंगलम मंगला विष्णु मंगल गरुडा ध्वजा मंगलिक कुंडलिकाच मंगलाय तनुहरी. विघ्नेश्वराय वरदाय सूरप्रियाय लंबोदराय सकला गती गदाय नानाहाराय सकल गणनायक नमस्ते. माता पितांच्या चरणाचे तीर्थ घ्या. इष्ट देवताभ्यो नमः. स्थान देवताभ्यो नमः. सच्ची पुरंदराय देवताभ्यो नमः. उमा महेश्वराभ्याम नमो नमः. आता सप्तपदींसाठी वरवधूंनी उभं राहावं आणि बाकी सर्व देखील. पहिल्या फेरीमध्ये पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये कन्या पुढे असेल आणि वर मागे. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तन्नो हरी.
मंगलायच तनो हरी नीलाभुजस्यां मन कोमलांगम सीता समारो पितुमातु भागम महाणो माता एकं चारुपाकं नमामि रामं रघुवंशनाथं नमामि रामं रघुवंशनाथं तदैव लग्नं सुदिनं तदैव तारावलञ्चं द्रुबलं तदैव विद्याबलं तं विनं तदैव लक्ष्मीबलं तं ममैश्वरामि लक्ष्मीबलं तं ममैश्वरामि सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल्यमांगल्ये स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमी. आता वर उजव्या बाजूला बसेल व कन्या डाव्या बाजूला बसेल. बस बसू बस. हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या